तर नमस्ते, इयत्ता 8वी मावी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण 10 प्रकरण 10 बहुपदीचा भागाकार हे शिकत आहोत. सराव संच 10.2 मधील 3 गणितं सोडवून झालेली आहेत आपली. आपण चौथ्या गणिताला आलेलो आहोत. चला तर मग चौथं गणित बघूया बाळांनो. मी फळ्यावरती ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. चला तर मग काय करायचं, 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9 आधी काय पाहायचं आपण, उतरत्या क्रमानं लिहिलेलं आहे का. आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील ते कमेंट्समध्ये मला कळवत चला बाळांनो, त्याशिवाय कळणार नाही. आणि शिवाय म्हणजे कोणतं प्रकरणाचं तुम्हाला हवा आहे, कोणता सराव संच तुम्हाला आधी गरजेचा आहे हे मला कळवत चला, मी तो आधी घेत जाईन. आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुमचा एकच फायदा होणार आहे की व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचतील, तुमच्या शंकेचं निरसन होईल आणि अभ्यास करणं सोपं जाईल. होय की नाही बाळांनो. चला तर मग बघा, गणित लिहिलेलं आहे. तिसरा घात, दुसरा घात, पहिला घात आणि संख्या बरोबर आहे. आता काय करायचं, यांचा भागाकार 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9 याला कितीनं भागायचं आहे, याला भागायचं आहे 2m वजा 1 नी. बघा आता इथं कच्चं करूया आपण. 2m घन आहेत, 2 गुणिले m गुणिले m गुणिले m याला भागायचं किती आहे, कितीनं भागायचं आहे, फक्त आपल्याला 2m नी. याला भागलं 2m नी. 2 ला 2 गेलं, m ला m गेलं, किती राहिला m वर्ग. पुन्हा ह्या m वर्गला काय करायचं, ह्यानं गुणून घ्यायचं. m वर्ग कंसामध्ये 2m वजा 1 काय येणार, 2m चा घन वजा m वर्ग. 2m चा घन, इथं 2m चा घन वजा m वर्ग. इथं काय होणार, आता यांची वजाबाकी होणार. चिन्ह बघा कसं होणार, बदलणार. इथं अधिक आहे तर वजा होणार, इथं वजा आहे तर अधिक होणार. हे चिन्ह काय होतं, निघून जातं. म्हणून ह्या 2 ला 2 गेले, 0 राहिले. इथं m आणि m काय येणार, 2m वर्ग अधिक m. पुन्हा काय करायचं आपल्याला, पुढं हे 2m वर्ग आहेत ना, या 2m वर्गला 2 न भागायचं. 2 गुणिले m गुणिले m आणि ह्याला भागायचं कशानी, 2m नी. 2m नी भागल्यावर 2 गेलं, फक्त राहिला m. मग इथे लिहायचा अधिक m. पुन्हा या m नी काय करायचं, याला गुणायचं. m कंसामध्ये 2m वजा 1 गुणल्यानंतर येणं, याला गुणलं काय येणार, 2m चा वर्ग आणि वजा m. इथं 2m चा वर्ग वजा m. आता काय होणार, यांची चिन्ह वजाबाकी म्हटल्यानंतर चिन्ह काय होणार, बदलणार. इथं होणार वजा, इथं होणार अधिक. ही चिन्ह काय होतं, निघून जातं. म्हटल्यानंतर बघा, हे m वर्गला m वर्ग गेलं, 0. इथं m आणि m काय येणार, 2m. पुढचं काय आहे, अधिक 9. मग आता बघा, पुन्हा काय करायचं, तर याच्या पुढची हे 2m लिहून घ्यायचं. 2m न कशाला भागायचं, ह्या 2m ला. 2m ला 2m न भागलं तर किती येतं, 1. म्हणजे इथं काय येणार, अधिक 1. पुन्हा ह्या 1 न कशाला गुणायचं, याला काय येणार, तेच येणार, 2m वजा 1. म्हणजे 1 न कशाला गुणलं, 2m, 1 ला गुणलं म्हणजे 2m वजा 1 आलं. हे इथं लिहिलं. पुन्हा काय होणार आहे, इथली चिन्ह बदलणार. बदलणार म्हणजे काय होणार, मूळची चिन्ह जाणार. इथं अधिक आहे तर वजा होणार, इथं वजा आहे तर इथं काय होणार, अधिक होणार. म्हणजे कसं होणार बघा, हे m ला m गेलं, 0. 9 ने किती आलं, 10. कसले 10, अधिक 10. मग आता काय लिहायचं आहे आपल्याला, भागाकार लिहिणं गरजेचं आहे. मग कसं लिहायचं बघा, भागाकार
भागाकार काय आला आपला यम वर्ग अधिक यम अधिक 1 आणि बाकी किती उरते बाकी उरते 10. आहे की नाही सोपं बाळांनो. चला तर मग याच्या पुढचं आपण गणित घेऊया. याच्या पुढचं गणित काय आहे बघा. याच्या पुढचं गणित कितवं असणार आहे 5वं गणित. 5वं गणित काय आहे बघूया. 5वं गणित आहे 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक x चा चौथा घात अधिक x चा घन भागिले 2 अधिक x चा वर्ग असं दिलेलं आहे हे गणित आपल्याला. आणि एकदा बघा 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक x चौथा घात अधिक x चा घन भागिले 2 अधिक x चा वर्ग. आपण काय करावं लागणार आहे आता हे गणित सरळ करून घ्यावं लागणार आहे बाळांनो. सरळ करून कसं घ्यायचं. पहिल्यांदा चौथा घात लिहायचा x चा चौथा घात नंतर काय येणार तिसरा घात त्यानंतर काय येणार दुसरा घात त्यानंतर काय येणार पहिला घात त्यानंतर काय येणार संख्या आणि भागाकारामध्ये काय येणार x वर्ग अधिक 2. आता याचा आपण हे व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. याचा आपण भागाकार करायचा. चला तर मग x चा चौथा घात अधिक x घन वजा 3x चा वर्ग अधिक 3x वजा 12 याला कितीनं भागायचं आहे आपल्याला x वर्ग अधिक 2 हे कळालं ना. चौथा घात तिसरा घात दुसरा घात पहिला घात आणि संख्या अशी मांडणी करून घेतलेली आहे बाळांनो. आता याचा भागाकार करताना इथं कच्चं करूया. चौथा घात आहे इथं लिहून घेऊया x 1 2 3 आणि इथं 4 वेळेला भागायचं कशाने याला प्रत्येक वेळेला भागायचं x वर्गणी म्हणजे काय येणार x गुणिले x. मग हे x ला x गेले किती राहिले x चा वर्ग हा काय येणार भागाकार x चा वर्ग. पुन्हा ह्या x वर्गणी याला गुणायचं x चा वर्ग x वर्ग अधिक 2 याला काय करायचं असतं गुणायचं असतं. म्हणजे कसं येणार हे 2 आणि 2 4x चा चौथा घात अधिक 2x चा वर्ग. मग इथं येणार x चा चौथा घात आणि वर्गाच्या खाली वर्ग लिहायचा अधिक 2x चा वर्ग. आता बघा चिन्ह काय होणार आपली इथं बदलणार आहे चिन्ह. इथं काय होणार वजा आणि इथं अधिक आहे इथं काय होणार वजा. म्हणजे इथं काय राहिलं बघा इथं 0 हे x घन आहे ना हे आहे असंच उतरून घेतलं. इथं वजा वजाची बेरीज झाली वजा 3 आणि 2 किती आले 5x चा वर्ग या पद्धतीनं. आता काय करायचं बघा इथपर्यंत हे झालेलं आहे. हे घन आहे ना घन उतरून घ्यायचा 1 2 3 ह्याला भागायचं कशानं x वर्गनं x गुणिले x हे दोन्ही गेले राहिले कोण x इथे लिहून घ्यायचा अधिक x. पुन्हा x न ह्याला गुणायचं x कंसात x वर्ग अधिक 2 यानं ह्याला गुणलं x चा तिसरा घात अधिक 2x. बघा हे x घन खाली x घन लिहिले अधिक आता इथं 3x उतरून घ्यायचे आणि अधिक 2x इथे लिहायचे आलेले. याचा काय हे पुन्हा तसंच उतरून घ्यावं लागणार आहे. पुन्हा याची काय करावी लागणार आहे
चिन्हानुसार इथं अधिक आहे वजा होणार, इथं अधिक आहे इथं पण वजा होणार, म्हणजे इथं काय राहणार 0. पुन्हा हे वजा 5x वर्ग असेच उतरून घ्यावे लागणार. इथं 3 मधून 2 गेला, काय राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह नुसता अधिक x. नंतर उतरून काय घ्यायचे वजा वरचे हे वजा 12. आता इथून पुढं इकडं काय करावं लागणार, किती उरलेत वजा 5x वर्ग, इथं पण x वर्ग वजा 5 गुणिले x गुणिले x. त्याला भागावं कशाने लागणार आहे x नी, x गुणिले x. x ला x गेले, काय राहिले वजा 5. मग इथं भागाकारामध्ये येणार वजा 5. पुन्हा काय करायचं वजा 5 न काय करायचंय, वजा 5 नी कशाला गुणून घ्यायचंय, वजा 5 नी x वर्ग अधिक 2 ला, x वर्ग अधिक 2 ला गुणून घ्यायचंय. काय येणार वजा 5x वर्ग, 5 दुनी 10, कसले 10 वजा 10. इथे लिहायचं वजा 5x वर्ग आणि इथे येणार वजा 10. आता चिन्हानुसार काय होणार, चिन्ह बदलणार. इथं काय आहे वजा, इथं काय होणार अधिक, हे चिन्ह निघून जाणार. हे वजा आहे इथं होणार अधिक, कारण वजाबाकी होत असते ना, म्हणजे इथं येणार 0. हे x आहे असं उतरून घेतलं. आता इथं 12तनं 10 गेले, किती उरले वजा 2. आता याच्या पुढे सोडवता येत नाही, कारण हे x याच्यापेक्षा लहान आलेला आहे. म्हणजे आपला भागाकार काय आला बघा, इथे लिहायचा भागाकार. भागाकार काय येतो x वर्ग अधिक x वजा 5 आणि बाकी काय आली आपली x वजा 2. या पद्धतीने आपला भागाकार आहे की नाही. सोपं वाटलं की नाही बाळांनो. चला तर मग पुढचं सोडवूया 6वं गणित. प्रत्येक गणिताची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे, समजावून घेणं गरजेचंच आहे बाळांनो. बघा गणित क्रमांक 6 काय दिलेला आहे. 6वं गणित, a चा चौथा घात वजा a चा तिसरा घात अधिक a चा वर्ग वजा a अधिक 1. याने ह्याला भागाकारामध्ये काय येणार a घन वजा 2. a घन वजा 2 यानं काय करायचंय आपल्याला भागायचं आहे. मग चला तर मग भागाकार करूया. a चा चौथा घात वजा a घन अधिक a वर्ग चौथा घात तिसरा घात दुसरा घात पहिला घात संख्या आहे व्यवस्थित वजा a अधिक 1. याला भागायचं कशानी a घन वजा 2 नी. आता इथं काय करायचंय कच्च करूया. इथं चौथा घात आहे म्हटल्यानंतर 1 2 3 4. याला भागायचं कसं, इथं या संख्येनं भागायचं. म्हणजे काय येणार 1 2 3. हे गेलं हे गेलं हे गेलं, काय राहिला नुसता 1. एकच मिनिट बाळांनो. कितवं गणित आहे आपलं 6वं आहे ना. इथं कदाचित वर्ग असू शकतो, बरं असू दे. ए इथं ए लिहिला, त्यानंतर ए न कशानं गुणायचं, ए न गुणायचं ए घनला, ए घन वजा 2 ला. ह्याला गुणलं की काय आलं ए चा चौथा घात वजा 2a. म्हणजे ए चा चौथा घात इथं आला, 2a इथं येतं वजा 2a, कारण त्याच्या खाली ते लिहून घ्यायचं असतं. याच्या खाली ए येणार, बरोबर की नाही. आता बघा चिन्ह बदलणार, वजा इथं काय होणार अधिक. हे मधले तसेच उतरून घेतले पाहिजेत, हे 2 इथं वजा होणार.
म्हणजे इथं 0 आला. इथं काय उतरून घ्यायचा पुन्हा वजा ए घन अधिक ए वर्ग. इथं 2 मधून 1 गेला, नुसता ए राहिला. आता बघा काय करायचं आहे, ए घन लिहायचा, वजा ए घन आहे. इथं कंप्लीट. वजा ए गुणिले ए म्हणजे वजा चिन्ह कॉमन आहे अर्थात. इथं ए गुणिले ए हे सगळे एकमेकांना निघून गेले, काय राहिला वजा 1. इथे येणार वजा 1. वजा 1 नी काय करायचं, ह्याला गुणायचं. वजा 1 कंसामध्ये ए घन वजा 2. यानं याला गुणलं, वजा ए घन वजा वजा अधिक 2. मग हे कुठे येतं, इथं वजा ए घन. हे पुढचं लिहून घ्यावं लागणार, अधिक 1 त्याच्या खाली येणार अधिक 2. चिन्ह काय होणार आता, बदलणार. चिन्ह बदलली की काय येणार आता, इथं येणार अधिक, हे जाणार आणि इथं येणार, हे बदलणार, इथं होणार वजा. मग इथं काय आला 0. पुन्हा हे वरचा ए वर्ग आहे असाच, वजा ए आहे असाच. इथं 2 मधून 1 गेला, वजा 1 राहिला कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आपली बाकी काय आली बघा, भागाकार आला. भागाकार आला आपला ए वजा 1 आणि बाकी किती येते बाळांनो, ए वर्ग वजा ए वजा 1. या पद्धतीनं प्रत्येक गणित थोडंसं काय आहे, वेगळं आहे, आपल्याला बघावं लागतं. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. राहिलेली गणितं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.